मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चालू आहे? साबांची कॉफी. हो, लग्नानंतर माझ्यासाठी पण अशीच कॉफी करशील ना? पाणी पी. हो सॉरी, हात होता लक्षात. वा, तुझ्या हातचं पाणी पण. ऍक्च्युली लायटर ना तसं नाही लावत. हे बघ, लायटर आहे ना या हातात धरतात आणि मग असं. बाबा सॉरी. गणपती बाप्पा मोरया. सर नमस्कार. गुड मॉर्निंग सर. वाह, आज काय फ्रेश वाटतं ना. वा वा वा. तू तर म्हणाला होता देवाधर्माचं तुला काही येत नाही आणि मग एवढ्या वेळ पूजा वगैरे. ओ, तुम्ही त्याच्याबद्दल बोलताय. सर मी देवपूजा करतो, म्हणजे रोज नित्य नियमाने भक्तिभावाने पूजा करत असतो. ऐकावं ते नवलच आहे. ऐकावं ते नवलच आहे असं म्हटलं. नवल नवल काय त्यात? सर हे बघा, मी काय श्लोक मंत्र वगैरे काय म्हणत नाही, पण रोज पाऊण तास नित्य नियमाने देवासमोर प्रार्थना करतो. पाऊण तास? तर कसं आहे ना, माझं आणि देवाचं कनेक्शन आहे. म्हणजे मी पूजा करतो आणि फक्त आज हार फुलं वगैरे वाहिली नाहीत, कारण आता तुम्ही पूजा करणार असाल ना एकदम अशी सागर संगीत वगैरे. नाही म्हणजे तुमच्यासारख्या माणसाकडे बघून असंच वाटतं की तुम्ही टिपिकल देवभक्त असाल. माझ्या काय चेहऱ्यावर सात्विक भाव वगैरे आहेत का? हो, तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी पूजा वगैरे कधी काही करत नाही. मी नास्तिक माणूस आहे. माझा या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नाही. काय म्हणजे कोणी हात जोडायला सांगितलं तर जोडतो, मी नाही म्हणत नाही. तुम्हाबरोबर कधी कधी देवळातही जातो, पण माझा विश्वास नाही सगळ्या देवाधर्मावर. मग ते काल डायनिंग टेबलवर जेवत असताना श्लोक वगैरे. ते काय देवाची प्रार्थना म्हणून नव्हे, नाही का? उच्चार शुद्ध व्हावेत, त्याचा खूप उपयोग होतो आयुष्यामध्ये, म्हणून म्हणतो मी. ते लहानपणी वडिलांनी शिकवले तेवढेच ते लक्षात राहिलेत माझं. आणि माझ्या मते देवदेव करणारी माणसं ही कर्तव्यशून्य असतात. म्हणजे माझं मत आहे. हो, म्हणजे मी तसा काय फार. पाऊण तास म्हणालास ना आता? हो का? पाऊण तास म्हणालो मी. पाऊण तास पूजा करतो मी रोज, असंच म्हणालास तू. हो, ते चुकून म्हणालो असेल पापा. पाऊण तास कुठे सर, पाव तास म्हणजे चतकोर तास 15 मिनिटं मी फक्त पूजा करतो बस. मला काय फारसं असं आवडत नाही. अर्थात
दिवसभरामधल्या 24 तासातले किती तास देवासाठी घालवावे, किती तास कुठल्या कामासाठी घालवावेत, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याला चूक बरोबर आपण काही म्हणू शकत नाही. ठीक आहे, ज्याची त्याची श्रद्धा असते. एक्झॅक्टली, डेमोक्रॅटिक कंट्री. कॉफी मात्र आज खूप छान झाली होती. घे. छान झाली होती कॉफी. तुमचं बोट बरं आहे का? हॅव अ गुड डे सर. बाय. अख्खं कीर्तनी खानदान काय माझ्या वाईटावर टपलाय का? तर तुला सांगता येत नव्हतं का? अरे मग सांगितलं की. काय सांगितलंस तू? अगं मी इथे भक्तिभावाने नमस्कार करत होतो, देवाला श्रद्धेने नमस्कार करत होतो. मी म्हटलं की सर खुश होतील, म्हणतील की वा पोरगा पूजा वगैरे करतो, हसत असतील मनातल्या मनात. खरं सांगू, तू खूप गोड दिसत होतास. हा, मी गोड दिसत होतो हे बघत होतीस तू, पण तुला मला सावध करता नाही आलं. हे बघ, तू ना असा कधी नव्हे ते शांत उभा, म्हणजे देवासमोर शांतपणे उभा होतास ना, मग मी बघत राहिले तुझ्याकडे. तरी कॉफी करता करता मला तुला सांगावंसच नाही वाटलं की त्या सगळ्याचा काहीच उपयोग नाहीये. ऐक ना, असं नको बघूस. काय ना गायत्री, तू जेव्हा बोलतेस ना माझ्याशी तेव्हा माझ्या मनात ना अशी घंटी वाजते, घंटी. डोरबेल वाजतीये. बाई